ट्रॅमकी कंपनीला महापालिकेने अलीकडेच 25 कोटी रुपये दिले. लवाद आणि न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात अपील न करता थेट बाहेर कंपनीसोबत समझोता केला. मनपाची आर्थिक स्थिती खराब असताना कंपनीला 25 कोटी रुपये देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवा, अशी मागणी माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी विभागीय आयुक्तांकडे केली. काम योग्य नसल्याने मनपाने कंपनीची हकालपट्टी केली होती. या निर्णयाच्या विरोधात कंपनी लवादाकडे गेली. लवादाने कंपनीला 37 कोटी रुपये महापालिकेला देण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात ग्रामीण भागात 4 ते 5 तास तर शहरात किरकोळ कारणावरून 2 तास नेहमीच अघोषित भारनियमन केले जाते. फ्यूज कॉल सेंटरला फोन केला की लाईनमन बाहेर आहेत, आल्यावर सांगतो, आमची ड्युटी संपली अशी उत्तरे मिळतात. शेतकऱ्याची तर निसर्ग साथ देईना आणि महावितरण वीजपुरवठा सुरळीत ठेवेना अशी दशा आहे. पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करत व जीव धोक्यात घालत रात्री अपरात्री जागरण करावे लागत आहे. दिवाळीपूर्वीच चोरट्यांनी शहरात दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 घरातून चोरट्यांनी 11 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 12,000 रोख रक्कम लंपास केली. तर छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 दुकाने फोडल्याची घटना मागील 24 तासांमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक सुधाकर बाबू चव्हाण यांना फुले डॉ. आंबेडकर विचारधारा या विषयात PhD प्रदान केली आहे. मानवीय विद्या शाखेंतर्गत महात्मा फुले यांच्या विचार परिप्रेक्ष्यात महाराष्ट्र शासनाच्या महिला विकास योजनांचा अभ्यास या विषयावर डॉ. प्रशांत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यांनी प्रबंध सादर केला. सुधाकर चव्हाण हे अधिसभा सदस्य असून सध्या संगणकशास्त्र विभागात कार्यरत आहेत. चिकलठाणा परिसरातील अशोकनगर येथे घराच्या समोरून वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वारांना गाडी हळू चालवा असे वृद्ध महिलेने बजावले. तेव्हा पुढे गेलेल्या दुचाकीस्वारांनी परत येऊन महिलेच्या घरात घुसून अश्लील शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दत्ता गणपत रोकडे, प्रवीण उर्फ सोनू पंडित कांबळे, रोहित देहाडे राहणार शहानगर, मसनतपूर अशी MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहे. अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका टिप्परला तहसीलदार सुनील सावंत यांनी पकडले. ही कारवाई धोंदलगाव येथे करण्यात आली. यामुळे वाळू माफियांच्या मनात धडकी भरली आहे. तालुक्यातील लाखणी, मांडकी येथून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सुनील सावंत यांना मिळाली. त्या आधारे तहसीलदार सावंत यांनी तलाठी विक्रम वरपे यांच्यासह जाऊन रात्री 3 वाजता धोंदलगाव परिसरात सापळा रचून आलेला टिप्पर क्रमांक MH20GC 5766 पकडले. दिवाळीच्या आनंदाच्या शिधामध्ये तेल आणि चणा डाळ न मिळाल्याने हा शिधा वाटपाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. तालुक्यासाठी दिवाळीच्या आनंदाच्या शिधासाठी 23,817 किट प्राप्त झाल्या आहेत, परंतु यामध्ये तेल व चणा डाळ नसल्याने हा शिधा गोडाऊन मध्येच आहे. दरम्यान आनंदाच्या शिधामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चणा डाळ, मैदा आणि पोहे असे जिन्नस 100 रुपयांत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र 2 वस्तू नसल्याने हा शिधा वितरणाअभावी रखडला आहे. वाळूच औद्योगिक वसाहतीचा विस्तार लिंबेजळगाव, तुर्काबाद, खराडी परिसरात होत असल्याने मोठ्या प्रमाणात जमिनी विकल्या गेल्या आहेत. सगळीकडे तार कंपाऊंड केल्याने पशुधनाला चराईसाठी मर्यादा आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर पशुधनाच्या चाऱ्याची चिंता वाढली आहे. अगोदर शेतीच्या बांधावर तसेच पडीक जमिनीत जनावरे चरण्यासाठी शेतकरी घेऊन जात, मात्र आता जागाच राहिली नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, माजी आमदार नामदेव पवार आणि विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि शैलेश तुपे पाटील यांनी रविवारी त्यांची भेट घेतली. यासोबतच राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे 2.5 ते 3,000 नागरिक जरांगे यांच्या भेटीसाठी रुग्णालयात आले होते. पैठण पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पैठण MIDC परिसरातील 2 कारखान्यांत थेट ड्रग्जची निर्मिती होत असल्याचे समोर आल्याने हा परिसर बदनाम झाला आहे. अगोदरच येथे फारसे उद्योगधंदे येण्यास तयार नसताना नकारात्मक दृष्टिकोनातून पैठण MIDCचे नाव राज्यभर पोहोचल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. चाळीसगाव येथील आश्रमातून गायी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना फर्दापूर, कोंढापूर रस्त्यावर घडली असून या प्रकरणी एका व्यक्तीवर फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील कैलास रघुनाथ सोनवणे हे चाळीसगाव तालुक्यातील श्रीनाथ बाबा ट्रस्ट राजदेहरे येथून गोदरी येथे वाहनात गायी घेऊन जात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संशोधन करून डॉक्टर होण्यासाठी चढाओढ निर्माण झाल्याचे चित्र आहे. सध्या कार्यरत 407 शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 50 पेक्षा अधिक जणांनी मागील काही वर्षांत PhD पदवी मिळवली.
तर 30 जण संशोधन करीत असल्याची माहिती आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 6,000वर विद्यार्थी PhD चे संशोधन करीत आहेत. विद्यापीठात नोकरी करताना आपणही PhD झाले पाहिजे असे वाटणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. नातेवाईक महिलेसोबत असलेल्या पतीच्या अनैतिक संबंधांस कंटाळून एका 20 वर्षीय तरुणीने तिसगाव शिवारातील विहिरीत आत्महत्या केली होती. या महिलेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. देविका लखन सूर्यवंशी वय 20, राहणार सूर्यवंशीनगर, सिडको वाळूज महानगर. या महिलेने 2 महिन्यांपूर्वी पतीस नातेवाईक महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते, पण पतीने तिला मारहाण करून वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. सकल हिंदू जनजागरण समितीकडून आयोजित व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड निमंत्रित पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धिप्राप्तीचा दावा करणाऱ्या महाराजांबद्दल मोठी उत्सुकता जनमानसात आहे. त्यांच्या बालाजी धाम सरकारचा भव्य दरबार मंगळवारी भरविण्यात आला. दरबारात चिठ्ठी लिहिण्यास सुरुवात होताच शिवम नावाच्या व्यक्तीला महाराजांनी आवाज दिला. सुखना नदीपात्रात 2 ते 3 महिन्यांपासून बंद असलेला अवैध वाळू चोरी आता परत जोरात सुरू आहे. लाखो रुपयांची वाळू हायवा व JCB व ट्रॅक्टरच्या सहाय्याने दिवस रात्र पिंपरी राजा व भालगाव परिसरात सुरू आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. मागच्या महिन्यात घेतलेल्या आढावा बैठकीत वरिष्ठांनी महसूल व पोलीस प्रशासनास जिल्ह्यातील वाळू चोरीला लगाम लावून कठोर कारवाईचे निर्देश दिले होते, परंतु त्यांच्या आदेशाला महसूल व पोलीस प्रशासनाकडून ठेंगा दाखविण्यात आल्याचे चित्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मराठी विषयात प्रतिभा बळीराम समुखराव यांना PhD जाहीर केली. डॉक्टर नवनाथ गोरे यांच्या मार्गदर्शनात मराठी साहित्यातील महिला बाल साहित्यिकांच्या साहित्याचा अभ्यास या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. त्यास विद्यापीठाने मान्यता दिली. फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या अशी मागणी गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावर्षी फुलंब्री तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीपाचे पीक पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत फुलंब्री तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. अज्ञात वाहनाने हूल दिल्याने गोंदेगाव तिथूर रस्त्यावर पाचोरा आगाराची ST बस गोंदेगाव गावाजवळ सकाळी घसरली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाचोरा आगाराची पाचोरा उप्पलखेडा बस MS19 BL 2999 पाचोरा येथून उप्पलखेडा येथे जाताना गोगाव गावाजवळ एका अज्ञात वाहनाने हूल दिली. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन रस्त्यावरून खाली घसरले. चालकाने प्रसंगावधान राखून बसवर ताबा मिळविला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. बसमधील एकाही प्रवाशास दुखापत झाली नाही. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दिनांक 11 सिल्लोड तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी आपल्या न्याय व हक्कासाठी प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख देविदास लोखंडे यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने